नमस्कार मंडळी. तुमच्यापैकी खूप जणांनी मला सांगितलं, की मी थोडंसं हिंदू वारसा कायद्याविषयी सांगावं, वारसा कायद्याविषयी रादर सांगावं. तर त्यामुळं आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे हिंदू वारसा कायद्याविषयी. मी पूर्वीच सांगितलेलं आहे, की प्रत्येक धर्मासाठी वारसा कायदा वेगळा आहे आणि त्यामुळं मी प्रत्येक धर्मासाठी जो वारसा कायदा आहे, तो वेगळ्या-वेगळ्या व्हिडिओजमध्ये सांगेन. एकत्र सांगून त्याविषयीचं कन्फ्युजन नक्की करणार नाही. तर आज जाणून घेऊया हिंदू वारसा कायदा. आता हिंदू वारसा कायदा हा लिखित स्वरूपाचा जो कायदा आहे तो आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो आला तो 1956 साली आला. तर बघूया आपण ह्या 1956 सालच्या कायद्याप्रमाणे आता काय परिस्थिती आहे. मी जुन्या कायद्याविषयी फारसं बोलणार नाही, कारण आपल्याला नवा कायदा हा जास्त ॲप्लिकेबल करायचा आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये. चला तर मग जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा कायदा कोणाला ॲप्लिकेबल होतो? अर्थात हा कायदा सर्व हिंदूंना ॲप्लिकेबल होतो. पण जर का एखाद्या हिंदूंनी स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली लग्न केलेलं असेल, तर मात्र त्या व्यक्तीला हा कायदा ॲप्लिकेबल होत नाही. अशा व्यक्तींसाठी इंडियन सक्सेशन ॲक्ट ॲप्लिकेबल होतो. हा कायदा हा हिंदूंना ॲप्लिकेबल आहे आणि अशा हिंदूंना ॲप्लिकेबल आहे ज्यांचं लग्न हे हिंदू विवाह कायद्याप्रमाणे झालेलं आहे, हिंदू पद्धतीनं झालेलं आहे. हे दोन गोष्टी आहेत ॲप्लिकॅबिलिटीशी जेव्हा आपण बोलतो त्याविषयी. आता आपण जेव्हा हिंदू वारसा कायद्याविषयी बोलतो ना, त्यावेळेला मघाशीच मी म्हणलं की मी जुन्या कायद्याकडे खूप जास्ती जाणार नाहीये, पण मला थोडंसं जुन्या कायद्याकडे इथे जावं लागतंय. तर आपल्याकडे हिंदू वारसा कायद्यामध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे, ती म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी. आणि 1956च्या अगोदर या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये मुलीला कुठल्याही प्रकारचा हिस्सा दिलेला नव्हता. को-पार्सनर अशी एक संज्ञा आहे. को-पार्सनर म्हणजे काय? तर अशी व्यक्ती ज्याला ह्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळतो. तर हा अधिकार फक्त कोणाला दिला गेलेला होता? तर तो फक्त मुलांना दिला गेलेला होता. मुलीला हा अधिकार दिलेला नव्हता वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये. 1956 साली जेव्हा हा नवीन कायदा आला, त्यावेळेला मुलींना अधिकार तर देणं गरजेचं होतं. अजिबातच मुलींना वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये अधिकार नाही असं म्हणून कसं चालेल? पण ॲट द सेम टाईम पूर्णच्या पूर्ण कायदा बदलून टाकायचा आणि इक्वल अधिकार मुलींना द्यायचे असं न करता एक थोडंसं वेगळ्या अँगलवरती मुलीला अधिकार दिले गेले, थोडेसे कमी अधिकार दिले गेले. कमी अधिकार कुठले दिले गेले? मी तुम्हाला एक उदाहरण देते हं. समजा ए ही व्यक्ती आहे. एला 2 मुलं बी, सी आणि एक मुलगी डी. एच्याकडे को-पार्सनरी प्रॉपर्टी म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. पूर्वीच्या कायद्याप्रमाणे फक्त मुलांना वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये अधिकार असायचा आणि हा जो अधिकार असायचा हा 4 पिढ्यांपर्यंत असायचा. आता ह्याच्यामध्ये मुलं पुरुष कोण आहेत? तर ए, बी आणि सी. म्हणजे ए कडच्या प्रॉपर्टीमध्ये ए, बी आणि सी यांना 1/3, 1/3, 1/3 असा हिस्सा मिळतो. मात्र डीला ती मुलगी असल्यामुळं काहीच मिळायचं नाही. अगदी बीच्या वारसांना सुद्धा शेअर मिळू शकत होता, मात्र डीला काही मिळू शकत नव्हतं. त्यामुळं एच्या मृत्यूनंतर काय व्हायचं? तर एच्या मृत्यूनंतर ही प्रॉपर्टी पूर्णपणे को-पार्टनर्सकडे म्हणजे फक्त बी आणि सीकडे जायची. डीला मात्र ह्याच्यातलं काहीच मिळायचं नाही. असं सांगत होता 1956च्या आधीचा कायदा. 1956 मध्ये ह्याच्यामध्ये थोडासा बदल केला. थोडासा बदल केला म्हणजे काय? तर मी सांगितलं तसं की ए, बी आणि सी यांचा 1/3 शेअर आहे. एच्या मृत्यूनंतर एचा 1/3 शेअर जो फक्त को-पार्टनर्सना मिळायचा, तो आता 1956 नंतर त्याच्या क्लास 1 लीगल हेयर्सना मिळणार. क्लास 1 लीगल हेयर्समध्ये मुलगी पण येते आणि त्यामुळं एचा 1/3 शेअर हा बी, सी आणि डी मध्ये इक्वली विभागला जाणार. आता याच्यात होतंय काय पहा हं. बी आणि सी कडे ऑलरेडी त्यांचा 1/3 शेअर आहे, का तर ते को-पार्टनर्स आहेत. डी कडे मात्र ऑलरेडी काही नाहीच आहे, कारण ती को-पार्टनर नव्हती. मग आता बी आणि सी कडे ऑलरेडी त्यांचा असलेला शेअर प्लस त्यांना एच्या मृत्यूमुळं त्याच्या 1/3 शेअर मधला शेअर असा शेअर मिळणार आणि बीला मात्र काय मिळणार? तर फक्त एच्या 1/3 शेअर मधला 1/3 शेअर. तर अशा पद्धतीचा बदल जो आहे तो 1956च्या कायद्याने केला.
आपल्याकडे म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतोय, सो महाराष्ट्रासारखी काही राज्य आहेत, ज्या राज्यांनी साधारण एक 90च्या दशकामध्ये म्हणजे साधारण एक 99च्या आसपास काही कायदे आणले आणि मुलं आणि मुलींमधला हा जो भेद आहे ना, हा कमी केला. पण 2005 साली आपल्या भारत सरकारनेच म्हणजे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी हा जो हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे 1956चा त्याच्यामध्ये बदल केला. त्याच्यामध्ये काय स्वरूपाचा बदल केला? तर मी मगाशी म्हणलं ना, की को पार्सनर हा फक्त मुलगा असायचा. तर आता जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे मुलगी सुद्धा को पार्सनर आहे. मुलगी सुद्धा को पार्सनर असल्यामुळे काय झालं, तर हे जे आपण 4 पिढ्यांपर्यंत वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये प्रत्येक मुलाला अधिकार द्यायचा, त्या घरातल्या मुलाला अधिकार द्यायचा, हे जे सांगितलं त्याच्यामध्ये आता मुलांच्या बरोबरीनं मुलींना पण अधिकार आला. म्हणजे मुलींना जो इक्वल अधिकार मिळत नव्हता, समान हिस्सा मिळत नव्हता, तो आता त्यांना एकसारखं आणलेलं आहे. आता आपण पूर्वीचं म्हणजे 1956च्या आधीची सिच्युएशन लक्षात घ्यायची नाहीये. आता आपण इथून पुढे 2005 नंतरची जी काही पोझिशन आहे ती लक्षात घ्यायची. चला तर पुढे जाऊया. आता ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की 2005 साली ही तरतूद आणली, पण काही व्यवहार हे 2005च्या आधी झालेले असतील, काही ज्या वाटण्या आहेत त्या 2005च्या आधी झालेल्या असतील. मग अशा वेळेला आता 2005 मध्ये मुलींना अधिकार दिल्यावरती काय करायचं? तर 2005 म्हणजे हा कायदा 2005 साली जेव्हा तो आला त्याची जी काही तारीख आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशनची ती आहे 20 डिसेंबर 2004. तर 20 डिसेंबर 2004च्या आधी जे व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारांना बाधा पोचणार नाही किंवा जे पार्टिशन वाटण्या झालेल्या आहेत त्या वाटण्यांना बाधा पोचणार नाही. मात्र अशी वाटणी ही रजिस्टर्ड डॉक्युमेंटनी केलेली असावी. हा त्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाची तरतूद आहे. आता आपण जेव्हा हिंदू सक्सेशन विषयी बोलतो म्हणजे वारसा कायद्याविषयी बोलतो तेव्हा वारसा हक्क आपल्याला दोघांचा लक्षात घेतला पाहिजे, पुरुष आणि स्त्री. तर आता लक्षात घेऊया पुरुषासाठी वारसाचे काय नियम आहेत, पुरुषाचे वारस कोण आहेत. तर आपल्याकडे ह्या कायद्याला शेवटी काही शेड्यूल्स दिलेली आहेत आणि त्या शेड्यूल्समध्ये मी परत सांगते, क्लास 1 लिगल एअर्स, क्लास 2 लिगल एअर्स असं बायफर्गेशन दिलेलं आहे. तर कुठलाही जो हिंदू पुरुष आहे तो हिंदू पुरुष वारल्यानंतर त्याची प्रॉपर्टी कोणाकडे जाणार? तर सगळ्यात पहिल्यांदा क्लास 1 लिगल एअर्स असतील तर क्लास 1 लिगल एअर्स कडे जाणार, क्लास 1 लिगल एअर्स नसतील तर क्लास 2 लिगल एअर्स कडे जाणार. आता ही तरतूद कधी ॲप्लिकेबल होईल? जर त्या व्यक्तीनं विल मृत्यूपत्र केलेलं नसेल तर. आपण जेव्हा हिंदू सक्सेशन ॲक्ट विषयी बोलतो ना तेव्हा एक लक्षात घ्या, जर विल केलेलं नसेल तरच आपण ह्या कायद्याकडे जाणार आहे. विल केलेलं असेल तर मात्र त्या व्यक्तीनं विलमध्ये जे सांगितलंय त्याप्रमाणे ती प्रॉपर्टी जाईल. मग आता याच्यात काय झालं, कुठल्याही हिंदू पुरुषाची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी असू देत, त्याला कोणी गिफ्ट वगैरे दिलेली प्रॉपर्टी असू देत किंवा आत्ता आपण म्हणलं तसं की को पार्सनर म्हणून त्याला वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये जो काही मिळालेला हिस्सा असू देत त्याचा हिस्सा अख्खी वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही, त्याचा जो काही हिस्सा आहे याबाबत तो जो हिंदू पुरुष आहे तो हिंदू पुरुष विलनी त्याला काय वाटेल ते करू शकतो, विलनी त्याला काय हवं ते करू शकतो. मात्र त्यांनी जर विल केलेली नसेल तर मात्र आता हा कायदा अस्तित्वात येईल आणि मग हा कायदा असल्यामुळं मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये प्रॉपर्टी मिळताना भेद केला जाणार नाही. हे झालं पुरुषांच्या विषयी. परत एकदा सांगते, मागच्याही काही व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे की क्लास 1 लिगल एअर्स आपण जेव्हा पुरुषाविषयी बोलतोय त्यावेळेला त्याच्यामध्ये आई येते, त्याच्यामध्ये मुलं म्हणजे मुलगा मुलगी जे कोणी आहेत ते येतात आणि पत्नी येते. या सगळ्यांना इक्वल अधिकार दिलेला आहे. 1956च्या आधी म्हणजे 1955 साली हिंदू मॅरेज ॲक्ट आला, त्याच्या अगोदर 2 लग्नांना सुद्धा परमिशन होती आणि त्यामुळे त्या पूर्वी जी काही 2 लग्न झालेली आहेत ती कायदेशीर आहेत आणि मग अशा वेळी त्या दोनही स्त्रियांना म्हणजे दोन्हीही पत्नींना याच्यामध्ये अधिकार मिळतो. वडील हे क्लास 2 लिगल एअर्स आहेत ॲज ऑन डेट, आजपर्यंत तरी वडील हे क्लास 1 लिगल एअर नाहीत. हे या ठिकाणी लक्षात ठेवणं फार
गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर जेव्हा आपण एखाद्या स्त्रीविषयी बोलतो त्यावेळेला त्या स्त्रीकडची जी काही प्रॉपर्टी आहे, मग ते त्याचं स्त्रीधन, ज्याला आपण दागदागिने, नॉर्मली आपण स्त्रीधन म्हणजे दागदागिने मानतो, तर तिचं ते जे काही स्त्रीधन असेल, त्याचप्रमाणे तिनं खरेदी केलेली प्रॉपर्टी असेल, तिला तिच्या वडिलांकडून आलेली प्रॉपर्टी असेल, किंवा तिचा वडिलोपार्जित संपत्तीमधला हिस्सा असेल, जे काही असेल ते तिनं खरेदी केलेली, तिला कोणी गिफ्ट दिलेली, एटसेट्रा एटसेट्रा, अशी जी कुठली काही प्रॉपर्टी आहे ना, त्या प्रॉपर्टीचे कायदे काय आहेत, ते कोणाकडे जाणार तिच्या मृत्यूनंतर. परत तिनं विल केली तर विलनं ती त्याचं वाटेल ते करू शकते. तिनं विल केलेली नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा ती प्रॉपर्टी कोणाकडे जाणार आहे, तर तिला जर का मुलं बाळ असतील, म्हणजे मुलगा आणि मुलगी अशी जी कोण असतील त्यांच्याकडे आणि तिच्या नवऱ्याकडे, हे तिचे पहिले वारसदार आहेत. ह्यांच्यापैकी कोणीच हयात नसेल, समजा मुलगा, मुलगी किंवा नवरा कोणीच नाही, तर मग मुलांचे, म्हणजे मुलाची पुढं काही मुलं आहेत का, मुलीची पुढं काही मुलं आहेत का, हे पाहिलं जाईल. ते पण कोणीच नसतील तर मात्र ही प्रॉपर्टी कोणाकडे जाणार, असे कुठलेच वारस अवेलेबल नसतील तर ही प्रॉपर्टी जाते ती नवऱ्याच्या वारसांकडे जाते. नवऱ्याचेही वारस अवेलेबल नाहीयेत असं जर का असेल तर ही प्रॉपर्टी जाते ते वडिलांच्या वारसांकडे जाते. आणि वडिलांचे पण वारस अस्तित्वात नसतील, अवेलेबल नसतील, तर मात्र ही प्रॉपर्टी जाते ती तिच्या आईच्या वारसांच्याकडे जाते. आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जर का एखादी प्रॉपर्टी स्त्रीला तिच्या वडिलांच्या साईडनं मिळालेली असेल, म्हणजे तिच्या माहेरच्या साईडनं मिळालेली असेल, तर त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर तिला जर मुलं बाळ नसतील, नीट लक्षपूर्वक ऐका, तिला जर मुलं बाळ नसतील तर ही प्रॉपर्टी तिच्या नवऱ्याला मिळत नाही. ही प्रॉपर्टी कोणाकडे जाते, तिच्या वडिलांकडे परत जाते आणि तिच्या वडिलांच्या कायदेशीर वारसांना ती मिळते. सिमिलरली तिला जर का एखादी प्रॉपर्टी नवऱ्याच्या साईडनं मिळालेली असेल, नवऱ्याकडनं असेल किंवा सासरच्यांच्या साईडनं मिळालेली असेल, तर ती प्रॉपर्टी तिला मुलं बाळ नसतील तर तिच्या वडिलांच्या वारसांकडे जात नाही, तर ती जाते तिच्या सासरच्या वारसांच्याकडे. हा एक खूप मोठा फरक आहे जेव्हा आपण स्त्रीच्या वारसा हक्काविषयी बोलत असतो. आता हा जो काही कायदा आहे ना, ह्या कायद्यामध्ये गर्भामध्ये असलेलं मूल सुद्धा कन्सिडर केलेलं आहे, राईट ऑफ अ चाइल्ड इन अ वूम. म्हणजे ज्या वेळेला आपण सक्सेशनचा विचार करतोय त्यावेळेला एखादी व्यक्ती गेल्यानंतर एखादं मूल जर का त्याच्या आईच्या गर्भात असेल तर त्या मुलाचा सुद्धा विचार केलेला आहे आणि त्याला सुद्धा वारस म्हणून मानलं जाईल. त्याचप्रमाणे काही वेळा असं होतं ना की ॲक्सिडेंटमध्ये काही वेळेला व्यक्तींचा मृत्यू होतो. मग अशा वेळेला एकाच घरातल्या 2 व्यक्तींचा जर का मृत्यू झालेला असेल तर मग सक्सेशन म्हणजे आधी कोण गेलं नंतर कोण गेलं हे जर का आपल्याला माहिती करून घ्यायला काहीच वाव नसेल तर मग अशा वेळी काय केलं जातं, त्यातला जो मोठा आहे ना ती व्यक्ती आधी गेली असं मानायचं आणि मग सक्सेशनचे रूल्स ॲप्लिकेबल करायचे. असं पण आपल्याला हा कायदा जो आहे तो आपल्याला सांगतो. त्याचप्रमाणे जर का एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून केला, खूप हायपोथेटिकल उदाहरण मी देते तुम्हाला, की समजा असं काही झालं की मुलांनीच स्वतःच्या वडिलांचा खून केला, तर आता त्या वडिलांच्या माघारी त्यांची प्रॉपर्टी मुलाकडे जाणार आहे, पण मग तो मर्डरर असल्यामुळे त्याला ही प्रॉपर्टी मिळणार नाही. त्याचप्रमाणे पूर्वी आपला जो काही 1956च्या आधीचं जी काही सिच्युएशन होती त्याप्रमाणे काही अपंगत्व जर का असेल, काही लेप्रसी असेल किंवा दुसऱ्या कुठल्या पद्धतीचं मानसिक अपंगत्व वगैरे असेल, तर त्या व्यक्तीला सक्सेशनमध्ये प्रॉपर्टी मिळायची नाही, त्याला वारसा हक्क मिळायचा नाही. पण आता ह्या कायद्याने तो जो काही होता ना कंडिशन ती काढून टाकलेली आहे आणि तुम्हाला कुठलाही आजार असो किंवा नसो वारसा हक्क मिळायला ती व्यक्ती नक्कीच पात्र आहे, त्या व्यक्तीला त्याचा अधिकार आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे जर का कोणीच वारस नसतील तर काय, हिंदू जो पुरुष आहे त्याच्यासाठी क्लास 1 क्लास 2 लीगल एअर्स सांगितलेले आहेत. स्त्रीसाठी कोण सांगितलंय ते मी सांगितलं. मग अगदी जवळचे नातेवाईक नसतील तर लांबचे, अजून लांबचे, अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. अजिबातच वारस नसतील तर काय, तर त्याला म्हणतात इस्टेट. अजिबातच जर का वारस नसतील तर अशा वेळेला ही प्रॉपर्टी गव्हर्नमेंटकडे जाते. का, तर ह्या प्रॉपर्टीला कोणीही वारस नाही म्हणून. आता मी जे आपल्याला सांगितलं की हा जो काही कायदा आहे म्हणजे 2005च्या आधी 1956चा कायदा, 1956च्या आधी अनकोडिफाईड लॉ, मग मध्येच परत आपल्या महाराष्ट्रापुरता
महाराष्ट्र स्टेटनी वेगळा कायदा केला, तसाच कर्नाटका स्टेटनी पण केला, केरळ स्टेटनी पण केला. मग ह्या सगळ्या ह्याच्यामुळं ना खूप सारं कन्फ्युजन क्रिएट झालेलं होतं आणि झालेलं आहे देखील. तर ह्याबाबत ना प्रकाश वर्सेस फुलवती, दानम्मा वर्सेस अदर्स ही 2005 सालची केस आहे. प्रकाश वर्सेस फुलवती पण 5 सालचीच केस आहे. ह्या काही केसेस आहेत सुप्रीम कोर्टाच्या की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्याविषयी बोलणाऱ्या. आणि आत्ताची महत्त्वाची केस म्हणजे मी सांगितलं तसं की खूप सारं कन्फ्युजन झालेलं आहे आणि मग त्यामुळे काय होतं ना की सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय असतात ना किंवा हायकोर्टाचे जे निर्णय असतात ना ते आपल्यावरती बंधनकारक असतात. मग आम्ही वकील लोक नवीन कुठला निर्णय आला, नवीन कुठला केस लॉ आला की मग चला आता आपल्याला त्या पद्धतीनं कायदा अप्लाय करायचा, त्या पद्धतीनं ॲप्लिकेशन करायचं. तर आत्ताच्या घडीला आपण कुठला ॲप्लिकेबल करतोय कायदा, तर विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा या केसमध्ये जो सुप्रीम कोर्टाने आपल्याला जे काही सांगितलेलं आहे ते आत्ता सध्या आपण अप्लाय करतोय. तर ही आहे माहिती हिंदू सक्सेशन ॲक्ट विषयीची. मी जसं माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगते ह्या विषयीची अजून जास्त डिटेल माहिती म्हणजे मी आत्ता हे जे काही केस लॉज सांगितले त्याच्यात नक्की काय सांगितलं, नक्की कुठं कन्फ्युजन आहे, काय आहे, अशा पद्धतीचे सगळे डिटेल व्हिडिओ मी तयार करणार आहे. ते मी माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या लोकांच्यापर्यंत जरूर पाठवा, जरूर शेअर करा. धन्यवाद.